subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे तथा समस्त शेतकरी बांधवांतर्फे शेतकरी वर्गास अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी पुरेपूर नुकसान भरपाई मिळण्याबाबतचे मागणीपर निवेदन भुसावळ तहसील कार्यालयावरती भव्य बेधडक मोर्चा काढण्यात येऊन तहसील कार्यालयातील तहसीलदार दीपक धिवरे यांना सादर करण्यात आले। यावेळी महाराणा प्रताप चौक, वसंत टॉकीज या परिसरापासून भुसावळ तालुका शिवसेना आणि शेतकरी बांधवांतर्फे महाभव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी सहभागी शिवसेना कार्यकर्त्यांनी आणि शेतकरी बांधवांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासंदर्भातील घोषणाबाजी आणि नारेबाजी करत शहर परिसरातून भव्य मोर्चा काढला। यावेळी पोलीस प्रशासनाचा देखील बंदोबस्त दिसून आला। याप्रसंगी शिवसैनिकांनी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपालांनी घोषित केलेली मदत ही पुरेशी नसून शेतकऱ्यांचे 100% झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पर हेक्टरी 25,000 आणि बागायती जमिनीसाठी हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपये वाढवून मिळावे। याशिवाय शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज मिळावी, वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण आणि त्यापासून झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी। याचबरोबर छोट्या धरणाच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी, भाजीपाला आणि अन्य पिकांना हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसंदर्भातील मागण्यांचे निवेदन शिवसैनिकांनी आणि शेतकरी बांधवांनी तहसीलदार यांना सादर केले। यावेळी विधान क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, शिवसेना शहर अध्यक्ष निलेश महाजन, शिवसेना शहर प्रमुख बबलू बराटे, रमाकांत चौधरी आदी यांसह अन्य शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला पुरुष नागरिकांची फार मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तहसीलदार महोदयांनी या मागण्यांचे निवेदन त्वरित शासन दरबारी पोहोचवावे अशी विनंती करत पक्षप्रमुखांच्या आदेशावरून शेतकरी बांधवांच्या हितरक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला असून तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले असल्याचे शिवसेना पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना सांगितले। याशिवाय मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार अशी आत्मविश्वासात्मक ग्वाही देखील शिवसैनिकांनी या प्रसंगी दिली। शेतकऱ्याला 20 दिवस बुलंद आवाज कुणाचा? जे शेतकऱ्यांना ते 20 भेटते रातचा जो वेळ आहे तो वेळ लागचा न घेता प्रत्येक तरी 8,000 ही मदत जाहीर केलेली आहे। भुसावळ शहरामध्ये आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी मोर्चा करण्यात होता। सरकारने या ठिकाणी फार कमी प्रमाणात ठिकाणी निधी मंजूर करत त्या आशेवर या ठिकाणी आवाज उठवलेला आहे आणि म्हणून आपण जाणून घेणार आहेत की कोणत्या मागण्या आहेत। सर मला सांगा, सरकार हे आपलं होतं, आताही आपला समजा हातामध्ये नसलं तरी आज शेतकरी आवाज तुम्ही उचललेला आहे, काय म्हणून आपण तहसीलमध्ये आलेले आहे? जरी तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे सरकार हे आमचं होतं तेव्हासुद्धा शिवसेनेने माननीय उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये
वेळोवेळी शेतकऱ्यांविषयी आवाज उठवलेला आहे. सरकारमध्ये राहून सुद्धा आम्ही विरोधकाचीच भूमिका पार पडलेली आहे. आणि आता जे आम्ही तहसीलवरती आलो तर साहेबांच्या आदेशाप्रमाणे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि जी शेतकऱ्यांना महामहिम राज्यपालांनी मदत जाहीर केली ती 8,000 रुपये ही मदत एकदम तुटपुंजी आहे. त्या 8,000 रुपयामध्ये कोरडवाहू म्हणा का बागायती म्हणायचं काहीही होत नाही. म्हणून ही मदत महामहिम राज्यपाल यांनी वाढवून द्यावी, ती 50,000 रुपये हेक्टरी द्यावी या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो. आणि तसेच या परिसरामध्ये औष्णिक विद्युत केंद्र असल्यावर सुद्धा शेतकऱ्यांना रात्रीची वीज मिळते, ती रात्रीची वीज बंद करून लोड शेडिंग बंद करून शेतकऱ्याला दिवसा 8 तास वीज मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज इथं शिवसेनेतर्फे माननीय पक्षप्रमुख यांच्या आदेशानं इथं हजर झालेलो आहोत. मला सांगा, आज जर मागण्या पूर्ण नाही झाल्या पुढचा आदेश काय असेल? आज जर मागण्या जरी नाही पुन्हा आल्या तरी येणाऱ्या 1 तारखेला हे सरकार महाआघाडीचंच आहे आणि शिवसेनेने जाहीर केलेलं आहे. सरकार स्थापन झाल्यावरच लगेच शेतकऱ्यांना 7-12 अकोला होईलच आणि सगळ्याची कर्जमाफी होईल हे शिवसेना वेळोवेळी कळते आणि कळत राहील. 1 तारखेला तुम्हाला सगळ्यांना अचंबित हा निर्णय लागणार आहे. त्या दिवशी शेतकरी खुश होणार आहे. 7-12 अकोला झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला कर्जमाफी होणारच आहे. आपण बघू शकतो आणि कुठेतरी सरकारने 8,000 ठिकाणी अनुदान या ठिकाणी शेतकऱ्याला होता, कुठेतरी 50,000 दिलं पाहिजे. लाईट बिलचा विषय होता आणि एक त्याला कुठेतरी गुड न्यूज या ठिकाणी देण्याचा सुद्धा या ठिकाणी एक त्यांनी शब्द दिलेला आहे. परंतु हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की आता सरकार या शेतकऱ्याबद्दल काय पाऊल उचलते हे खऱ्या ठिकाणी बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.